विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी. प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी पर्यवेक्षक आणि केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना केलं मार्गदर्शन. चंदगड तहसील सभागृहात संपन्न झाली कार्यशाळा. निवडणूक आयोगानं हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीचं संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केलाय. त्यानुसार महाराष्ट्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत घर टू घर भेटी देऊन मतदार यादी अपडेट करण्याचं काम 25 जून पासून सुरू करण्यात आलंय. अपडेट झालेली प्रारूप मतदार यादी 25 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती गडिंग्लज विभागाचे प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी दिली. चंदगड तहसील कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेक मतदारांची नावं मतदार यादीतून वगळल्याच्या घटना चंदगड विधानसभा मतदारसंघात निदर्शनास आल्या होत्या. त्या अनुषंगानं ज्या मतदारांची नावं चुकीनं वगळली आहेत असे मतदार 1 जुलै 2024 रोजी ज्यांना 18 वर्ष पूर्ण झालेत अशा मुला-मुलींना मतदार यादीत आपलं नाव नोंद करता येणार आहे. याबाबत कोणत्या मुद्द्यांची पूर्तता करणं आवश्यक आहे याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी चंदगड तालुक्यातील BLO आणि पर्यवेक्षक यांना दिली. यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण, निवडणूक नायब तहसीलदार सुरेश दळवी, निवडणूक सहाय्यक निहाल मुल्ला, निवडणूक महसूल सहाय्यक अमर साळुंखे आदी उपस्थित होते.